खर्च केल्या 10 आणि सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय हरीश खाडेला एक विकेट टाना मिळवली आहे. 3 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. चांगला बॉल इथून देखील आपण पाहताय अगदी पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल लेग कटरचा वापर आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत आपण पाहताय हरीश देखील यंगस्टर आहेत खाड्याचा पाडा टीम कडनं, परंतु गोलंदाजी चांगली करतात. वेगानं अगदी पाहतो आपण या ठिकाणी चेंडू डिलिव्हर केले जातात त्यांच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी चाच पडलं जात आहे. चेंडू व्यवस्थित हातामध्ये जर आला असता, चेंडूचं कलेक्शन चांगलं झालं असतं तर कदाचित वेगळं चित्र, परंतु एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. हे करणं फार गरजेचं होतं खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय प्रसाद या फलंदाजासाठी की जिथे सेट फलंदाज ज्याच्या बॅटमधून धाबा आल्यात तो अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण डॉट बॉल केलं नाही कितपत योग्य आहे आपल्या टीमसाठी. एक धाव घेऊन आता विक्रांतला स्ट्राईकवरती आणलंय. चांगला बॉल फुल लेनचा अगदी आपण पाहतोय ब्लॉक मध्ये टाकला तर ऑन साईडला टर्न केला. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळाली. एकच धाबीतून आपण पाहताय एका धाबानं 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 13 धावा धाव फलकावरती कमालीचं षटक पाहायला मिळालं गोलंदाज हरीश खाडे याच्याकडून. त्यानं धावा खर्च केल्या, त्या 3 विकेट मिळवली. एक पहिला ब्रेक थ्रू अगदी आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. चला जास्तचा वेळ घेऊ नका, आपल्याला प्लेयर चेंज करायचं आपण करा. दोन ओव्हर मध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहता या ठिकाणी 13 धाबा धाव फलकावरती आहेत. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च एकदा तुम्ही पाहू शकाल साहिलला गोलंदाजी करत असताना दुखापत ग्रस्त आहे, तरी देखील अगदी आपण पाहताय जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळाला. चांगला बॉल अगदी तेवढा चांगला फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॉलला काढला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव मिळेल. आता खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकांना देखील चुकी केली आहे. ज्याच्या हाताला जखम झाली आहे तो बॉल तरी कसा पकडणार. एक धाव इथून कंप्लीट झाली. आता जास्तीत जास्त प्रयत्न हाच असेल ना की विक्रांत हा नॉन स्ट्राईक एंडवरती इथून कसा राहील, हाच प्रयत्न असेल खाड्याचा पाडा टीम कडनं. जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला ठेवलं जाईल. इथे दांडी गुल फलंदाज बाद. प्रसादला इथून परतावा लागेल. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बाट आणि पाडच्या अगदी मधून बॉल असताना आदलला भन्नाट वेगानं हा यॉर्कर पाहायला मिळाला. आणखीन एक विकेट इथून येते. ती बॅटिंग करत असताना माले टीमची सुरुवात चांगली केली होती मी तर म्हणेन विक्रांत या फलंदाजानं, परंतु त्यानंतर गोलंदाजांना मिळालेला खऱ्या अर्थानं जो स्टार्ट आहे कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. धावा जर पाहायला गेला तर अवघ्या 14 धावा आता धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली होती. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी प्रसाद स्ट्राईक वरती आले आणि त्यांच्या विरोधामध्ये एक परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला साईलच्या माध्यमातून आणि विकेट आली. चला बॅटिंग करणारी टीम आपल्यासाठी देखील सेम निर्णय असेल.
जास्त वेळ आपण देखील घेऊ नका. आपला एखादा बॅटर ज्यावेळी बाद होतं आपण नेक्स्ट बॅटर या ठिकाणी रेडी ठेवा, म्हणजे कमी वेळ त्या ठिकाणी घेतला जाईल. इथे अगदी आपण पाहताय अपील केली जाते, पंच सांगतात यस. फलंदाज या ठिकाणी बाद आहे, पंचांनी ते घोषित केलं आणि इथून बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळतीये. शॉट कोणत्या पद्धतीचा खेळत होते हेच कळायला मार्ग नाहीये. अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, बॉल अगदी पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली बॅटच्या, अगदी आपण पाहताय ना की स्टिकरच्या वरती बॉल लागला आणि तिथून अगदी आपण पाहतोय एसटी रक्षकांना झेल कॅरी केला. वेगवान बॉल होता, उचली होती या बॉलवरती आणि त्याच कारणास्तव जर पाहायला गेलं ना तर बॉल अगदी बॅटचा स्पर्श झाल्यानंतर वेगानं अगदी वरती गेला आणि विकेट देखील पाहायला मिळतीये. 14 या धावसंख्येवरती अगदी आपण पाहायला गेलं तर 3 फलंदाज अगदी परतलेत. आता विलास मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती दाखल झालेत, त्यांना आपण पाहू शकता 5व्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. टॉस साठी लगेच या. किरवली आणि मानगाव हलक्या हाताने कट केलाय, अगदी आपण पाहताय बॉल गॅप मध्ये ढकललाय, परंतु एकच धाव पाहायला मिळेल. तुम्हाला दुसरी धाव हवी असेल तर पहिली धाव वेगानं कंप्लीट करणं फार गरजेचं आहे, परंतु अगदी पहिलीच धाव जर तुम्ही हलवारपणे इथून घेत असाल तर सेकंड धाव मिळणं थोडंसं कठीण आहे आणि तिथून 15 धावा धाव फलकावरती आल्यात. चांगला बॉल, अगदी आपण पाहता लेग कटर बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. इथून अगदी आपण पाहताय साहिल आले आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने हा बॉल पडल्यानंतर बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतंय. फिंगर अगदी रोल करताना पाहायला मिळाला साहिल आणि आणखीन एक डॉट बॉल. सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते ती साहिलच्या माध्यमातून आणि का मैदानाच्या आतमध्ये गेला हे दाखवतोय. माझी गरज का होती मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेगानं हा बॉल डिलिव्हर केला होता, परंतु संदीप सर सांगतायत की लेग स्टंप सोडून जाणार आहे, वाईट बॉल आहे. अगोदरचा बॉल जर पाहायला गेलं नितेश सर तर अगदी कमी गतीने टाकला होता, अगदी बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती प्रचंड गती पाहायला मिळाली, परंतु वाईट बॉल आला. अवंतरची धाब आली. यष्टी रक्षकानं बॉल सोडला होता, परंतु फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी आपण पाहताय ना की चांगली कामगिरी केली त्यांनी. हलक्या हातानं कट केलाय, अगदी आपण पाहतोय पॉइंट मधून बॉलला काढलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत फक्त सिंगल जाबीतून पाहायला मिळतीये आणि या सिंगलनं 17 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावरती आल्यात. हे कमालीचं षटक राहिलंय खऱ्या अर्थानं साहिलचं. या षटकामध्ये जर पाहायला गेले ना तर त्यानं धावा खर्च केल्यात त्या 4 आणि विकेट त्यानं मिळवल्यात त्या 2. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, कारण की पहिली मॅच ही आपण 5 षटकांची इथून खेळतोय, त्याच्यामुळे अजूनही जर पाहायला गेलं ना तर 2 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे.
इथून आता चौथं षटक चेतन आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय. समोर आपण पाहताय विक्रांतवरती लक्ष लागलंय माले टीमचं, परंतु तशी बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळत नाहीये. इथे आपण पाहतोय चेतन गोलंदाजीसाठी आला आणि पहिलाच बॉल जर पाहायला गेलं तर अव्वांतर आलाय. एक्स्ट्राची धाव इथून पाहायला मिळतीये. व्हाईट बॉल आलाय. 18 धावा धाव फलकावरती. थोडेसे दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा अव्वांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत पुनश्च एकदा व्हाईट बॉलच्या अगदी हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज. आता आणखीन एक व्हाईट बॉल जर आला तर व्हाईट बॉलचे हॅट्रिक इथून आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेतील पहिली. 19 धावा धाव फलकावरती. समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर उडवला, बॉल सीमा पार. इथे विक्रांतच्या बाट मधून आलाय षटकार. बराच वेळ शांत होता, थोडस संयम दाखवत होता, विकेट जात होत्या, जबाबदारी वाढली आहे. आता थोडस अगदी पाहताय दबाव वाढलाय आणि या सर्व गोष्टी अगदी पाहत होता, अगदी याच वेळेची वाट पाहत होता आणि आपण पाहता त्याच्या बाट मधून अगदी हा षटकार आलाय. या षटकारानं जर पाहाल तर 25 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विक्रांत हा एकमेव असा फलंदाज आहे जो सलामीला आलाय आणि त्याच्या बाट मधून धावा आल्यात. ते आतापर्यंत आपण पाहताय 18. फुलटॉस बॉल, अगदी आपण पाहताय समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग बरा षटकार आणखीन एक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक षटकार. पहिले 2 बॉल जर विचार करायला गेलो ना तर थोडेसे बाहेर टाकले होते, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन मध्ये यायचं होतं. 2 व्हाईट बॉलचा थोडासा दबाव देखील होता गोलंदाजावरती आणि तो दबाव आल्यानंतर अगदी समोर बॉल टाकले. ते समोरचे बॉल अगदी समोरच्या दिशेने चांगले फटके पाहायला मिळाले. 2 विक्रांतच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या आणि आता धावा याला सुरुवात झाली. 31 धावा या धाव फलकावरती येत. चांगली बॅटिंग करतात विक्रांत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून अगदी 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, 1 चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव वेगानं कंप्लीट झाली आहे. डेंजर एंड झोन कडे धावत होते विक्रांत, परंतु सहजरित्या कंप्लीट होईल. या 2 धावांना जर तुम्ही पाहायला गेलं तर धावा धाव फलकावरती 33 इथून पाहायला मिळेल. पहिल्या अगदी पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये थोडंसं संत गतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू होतं, अगदी शांत गतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू होतं. परंतु जिथे अगदी 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि विक्रांतचं आक्रमण देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी वेगानं आता धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळतीये. 33 धावा या धाव फलकावरती आल्यात. यावेळी अगदी आपण पाहतो लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक षटकार. विक्रांत ऑन फायर नाव. इथून अगदी षटकार आणि षटकारच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय 39 धावा धाव फलकावरती. जबाबदारीपूर्वक क्रिकेट खेळला, चांगल्या बॉलला सन्मान दिलं. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल देखील त्याच्या माध्यमातून खेळले गेले, सिंगल देखील त्याच्या बॅटमधून पाहितला. परंतु 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि आता मात्र एक गोलंदाज इथून खऱ्या अर्थानं ज्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. बॉल द्या बॉल आणि ते षटक आता खऱ्या अर्थानं निवडलं गेलंय. ते 4थं. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार, 1 दुहेरी आणि 2 व्हाईट बॉल आलेत. एकंदरीत या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या चेतन खाडे यानं 22. चार बॉल मध्ये तब्बल 22 धावा इथून खऱ्या अर्थानं खर्च केल्यात गोलंदाजानं. चला मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या आणि तो सर आपल्याकडेच ठेवा बॉल. ज्यावेळी हा बॉल समजा गेलाच तर तोच बॉल द्या, कारण चॉईस केलेला आहे.
इथून जर पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज चेतन खाडेनं. विचार करण्यास भाग पडले, टीम मीटिंग बोलवण्यास भाग पडले खाड्याचा पाडा टीमला, कारण की धाबा येत नव्हत्या. संघर्ष चालू होता माली टीमचा फलंदाजीतून, परंतु तो संघर्ष आता सुटला. ती संघर्षाची लढाई इथे समाप्त झाली आहे. दरम्यान हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हे करणं देखील गरजेचं होतं, थोडीशी व्हेरिएशन आणणं गरजेचं होतं. पहिला बॉल वेगानं मारला, तेवढाच वेगानं, अगदी त्याच्यापेक्षा जास्त प्रचंड वेगानं दुसरा बॉल फेकला, त्याच्यावरती आक्रमण झालं. तुम्ही जेवढे वेगानं बॉल फेकाल ना तेवढं प्रत्युत्तर देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथे मात्र थोडीशी आपण पाहतोय व्हेरिएशन आणली आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल, हा देखील वेगवान बॉल होता, अगदी बाहेर निघणारा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं समाप्त झालंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 39. पहिल्या 4 बॉलमध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटचे 2 बॉल इथून निर्धाव फेकलेत ते गोलंदाज चेतन खाडे यांनी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी. मानगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली तेजस बडेकर या आपण टॉस साठी. मानगाव टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तेजस आपण देखील या. 39. मानगाव टीमचे कॅप्टन आपण पाहता या ठिकाणी अजय आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि एकीकडे तुम्ही पाहताय किरवली टीमचे तेजस बडेकर आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन कूल किरवली टीमचे तेजस बडेकर या लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण या टॉस करूया लगेच. आमचे खुरमदादा नजे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आतिश आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये या. आतिश आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या लगेच. किरवली टीम टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. नागेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिलाच बॉल इथून जर पाहायला गेला तर डॉट बॉल इथून आला. इथे काय घडलंय, वाईट +1 अशा 2 धावा फलकावरती ऍड होतील. स्ट्राइक देखील मिळाली विक्रांतला, एक वाईटची देखील धाव आली, एक सिंगल धावून देखील आली. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. अगदी साध्या हाताने जरी बॉल दिला असता. चला फिल्डिंग मध्ये जास्त वेळ घेऊ नका. खाड्याचा पाडा टीम भरपूर आपल्याला या ठिकाणी सूट देण्यात आली आहे, परंतु आता नका टाइमपास करू. बॅट जर कोणाचे असेल तर इथे समालोचन कक्षामध्ये आहे, आपली ओळख पटवा आणि बॅट घेऊन जा. कोणाचे पण असू दे या आणि आपली बॅट घेऊन जा, परंतु ज्याचे आहेत त्यांनीच या आणि त्यांनीच ती बॅट घेऊन जा. उद्या असं नको व्हायला की बॅट तुम्ही घेऊन जाल आणि दुसऱ्या दिवशी दुसरा येईल आणि म्हणाल की बॅट आमची राहिली होती, पण आम्ही फोटो काढू. जो बॅट घेऊन जाईल त्याचा आम्ही फोटो काढून ठेवू. आतिश या आपण.
42 धावफलकावरती आहेत. फटका चांगला लॉंग ऑफला क्लिअर करतोय. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. इथे आलाय बिग हिट, बिग षटकार. धावफलकावरती 48 धावफलकावरती पाहायला मिळत आहे. अगदी स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. आणि दरम्यान उद्याचा गट जो आपण पाहताय त्या ठिकाणी अगदी अ गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दामत ब आणि त्यांच्या विरोधामध्ये हंबरपाडा. बरोबर उद्या या ठिकाणी 5:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. दामत ब आणि अंबरपाडा आणि त्यानंतर लगेच ई गटाला सुरुवात होईल. पहिली मॅच असेल भोज वर्सेस कलम 6:30 वाजता ती पहिली मॅच होईल. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला यायचंय. दामत ब आणि अंबरपाडा यांच्या इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे भोज आणि कलम टीम आपण बरोबर 6 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करा. त्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सावने आणि त्यांच्या विरोधामध्ये वांगणी तेजस. 7:30 वाजता ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर वानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये एरंजड. आणि त्याच्यानंतर आई भवानी शेलू आणि जांता राजा बदलापूर. ही शेवटची मॅच असेल उद्याच्या लॉट्स मध्ये. बरोबर 9:30 वाजता ती मॅच असेल. त्याच्यामुळे उद्याच्या लॉट्सच्या टीम आहेत त्यांनी बरोबर अगदी पहिली मॅच 5:30 वाजता 5 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. दामत आणि अंबरपाडा टीमला. फटका आणखीन एक चांगला आहे. बॉल सीमा पार. इथे आलाय षटकार. मला पाठवून ठेव. 46 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आपण पाहताय विक्रांत आणि 54 धावफलकावरती त्या टीमच्या. पहिलं अर्धशतक इथून पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. एवन जोडी चषक 2025 मधील पहिलं अर्धशतक इथून पाहायला मिळेल का. 46 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. इथे अगदी हाफ ट्रॅकर होता. समोरच्या दिशेने गॅप मध्ये खेळायचा होता. टायमिंग साधता आलं नाहीये. एक सिंगल इथून नाराज आहे स्वतःवरती. या बॉल वरती अगदी सहजरित्या मोठा फटका कन्वर्ट करू शकले असते. षटक क्रमांक 5 वर देखील समाप्त झालं. धावफलकावरती आल्या त्या 55. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 47 ह्या धावसंख्येवरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळाले. ते विक्रांत सलामीला आले होते. संघाला सावरलं, डाबाला सावरलं आणि एक चांगल्या टोटल पर्यंत घेऊन गेले. इथून टार्गेट असेल ते आता खाड्याचा पाडा टीमच्या अगेन्स्ट 56 या धावसंख्येचं. आणि आता या 56 धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल. आणि याच्या पुढील इनिंगसाठी आवाज आपण ऐकणार आहोत ते आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सरांचा. थँक्यू. हॅलो. मानगाव टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. मानगाव टीम आपला कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. खुरमबाईशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच साठी नेक्स्ट इनिंग साठी आपण पाहताय मायक्रोफोन वरती संदीपजी बोराडे सर. आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. बरेचशे वर्ष या कर्जतचं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर सेवा केली आहे कर्जत टेनिस क्रिकेट. आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून चांगले चांगले स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. पाली परली संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत ते संदीपजी बोराडे सर यांना इन्व्हाइट करूया नेक्स्ट सत्रासाठी.
हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो येस थँक्यू योगेश. जाऊया मॅच कडे. अर्थातच आता 55 धावा धावपळकावरती आल्या. तदनंतर 56 धावसंख्येचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली टीम आपण पाहतोय काड्याचा पाडा. आणि तदनंतर माले टीम यावेळी मात्र गोलंदाजी करताना जरूर दिसेल. माले टीमला या धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु आता या ठिकाणी बॅटिंग मैदानात पाहायला मिळते ती काड्याच्या पाड्या टीमची. अमर यावेळी स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण अनुभवतोय. तो मात्र स्वप्नील आणि तदनंतर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विक्रांत पाहायला मिळतोय. कड्याचा पाडा टीम कडून गोलंदाजी करताना जरूर दिसेल. तमाम क्रीडा रसिकांचं मात्र या मध्यरात्री करूया स्वागत. अर्थात महाशिवरात्रीचा दिवस आणि या दिवसाची एक औचित्य म्हणून ही स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅच कडे. ऑन गोईंग मॅच. टार्गेट आहे ते मात्र 56 धावसंख्येचं. पहिला बॉल येतोय. 5 षटकांचा मर्यादित खेळ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आलाय चौकार. A1 जोडी चषक आपण पाहतोय. अर्थातच या ठिकाणी जावेद भाई खोत आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय बबलू नजे या दोनही जोडीचं मात्र कौतुक करेल. अगदी अचूक फ्लड. त्यानंतर मैदानाची चाचपणी आणि या मैदानावरती केलेलं हे आकर्षण अगदी रोषणाई पासून तर सजावटीपर्यंत. फटका उचललाय. अमलच्या बाट मधून येतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, परंतु आता उंची होती. फटका लांबीवरती आला नाहीये. आणि तदनंतर आपण पाहतोय पहिला कार्पेट पद्धतीने एक शॉट पाहायला मिळाला आणि इथे 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने धावपळक पुढे सरकत आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप 6 आकड्यावरती. आधीचा आवाज आपण ऐकलात योगेशजी डोले, अगदी एक उभरते सितारे समालोचनातले. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर आता काड्याचा पाडा टीम या धावसंख्येला एक मोठा लगाम देण्याचा प्रयत्न आहे. कमी बॉल मध्ये हा सामना ते संपवण्याचा प्रयत्न करतायत. आउटसाइड द लेग स्टंप. डीके सर आमच्याकडे वळणार. भर मध्यरात्रीत डीके सरांना कवायतीचा प्रकार सादर करायला गोलंदाजाने भाग पाडलाय आणि इथे सांगून देत आहेत इट इज वाईड. वाईडच्या मारणे बोनस धावपळकावरती जरूर आपण अनुभवत आहे. बोनसच्या मदतीने या धावा अतिरिक्त धावपळकावरती आहेत. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज विक्रांत तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. अगदी पिचिंग अचूक आणि या पिचिंगने मिडल स्टंपच्या उंचीवरून हा बॉल जाताना पाहायला मिळालाय. अगदी थोडासा टप्पा हलवार खालच्या पद्धतीत असता तर यष्टी मधली उडाली असती आणि तदनंतर विकेटला गमवावं लागलं असतं. परंतु एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली. लेंथ लाईन. पुन्हा एकदा फिरवून मारण्याचा प्रयत्न. समीकरण बदलत आहे. थोडंसं पंबल सुद्धा सातत्यपूर्ण फिल्डिंग मधलं पाहायला मिळत आहे. फेकी, त्याच्यानंतर कलेक्शन, थ्रो या सगळ्या गोष्टी मात्र चुकीच्या पद्धतीत पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 बॉलचा दरार अद्याप संपलेला आहे. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेल बॉलच्या अगोदरच हवेत बॅट फिरून मोकळे झाले होते. एक बॉलचा विचार जर तुम्ही करायला गेला तर अमर बॅटिंग लाईन वरती होती आणि आत्तापर्यंत अमरने 5 बॉलचा सामना केला. या 5 बॉलच्या सामन्यामध्ये एक आली लेग बायच्या स्वरूपाती, तदनंतर एक वाईड आणि 2 बॉलवरती सुरुवातीच्या 6 धावा या अमरच्या खात्यात जोडल्या गेल्यात. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 8 आकड्यावरती. गोलंदाज विक्रांत पुन्हा एकदा तयार. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर.
ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र यावेळी संपुष्टात येत आहे आणि असं येत असताना यावेळी स्वप्नीलच्या बॅट मधून तडाखेबाज बॅटिंग अफलातून षटकार ठोक तुडीचे आपण पाहणार आहोत किरवली आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम एक बिग फाईट आपल्या भेटीला जरूर येईल परंतु इथे मात्र विक्रांत शेवटच्या क्षणाला नांगी टाकताना जरूर दिसून आलेत सुरुवातीच्या बॉलवरती मोठा फटका आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सुद्धा एक मोठा फटका पाहायला मिळालाय श्री भैरवनाथ किरोली टीम चला आपण स्टेजच्या उजव्या बाजूला जिथे आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत इथे धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात सुरुवातीचा विचार करायला गेलं तर 11.20 ची सरासरी पाहिजे होती आणि तदनंतर आता मात्र हे दोन मोठे फटके थोडे जिवारी लागलेत ते मालेट टीमच्या आणि आता 10.60 च्या सरासरीने या धावा प्रतिषटक कुटाव्या लागणार आहेत चांगला बॉल सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी अचूक टप्प्याची आणि त्यानंतर आपण पाहिलं की परफेक्ट यॉर्कर यावेळी पाहायला मिळालाय परफेक्ट यॉर्करने मात्र बॅक टू बॅक 2 डॉट आलेत सध्या समीकरण बदलत आहे कड्याचा पडा टीम जितकी डॉट बॉल येतील तितकी ही धावसंख्येची गती आहे ती कमतरतेत जरूर पाहायला मिळेल परंतु गोलंदाज प्रसाद चांगला फटका यावेळी फिल्डिंग थोडं मिस होताना दिसलंय परंतु बॉल सरळरित्या जाईल तो मात्र डिफाइन लाईक रीजन येईल तो मात्र अमरच्या बॅट मधून खणखणीत चौकार यावेळी पाहायला गेलं तर वेट अँड वॉच बॅटरची स्थिती फार चांगली आहे सध्या मी म्हणेल प्रत्येक चेंडूवरती जसं पाहायला गेलं तर अगदी सामना लवकरात संपवायचा होता कड्याचा पडा टीमला तदनंतर थोडंसं गोलंदाजीला ओळखलं आणि त्यांनी पाहिलं की इथे प्रत्येक बॉलवरती मोठा फटका घेणं धोकादायक ठरू शकतं आणि तशीच रणनीती या दोन्ही बॅटरने मैदानात आखली पहिले 2 बॉल डॉट आले ते प्रसादचे परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना गोलंदाजाची कुमकुवत नस ओळखण्यात या बॉलवरती अमरला जरूर यश आलं लेफ्ट हँडेड बॅटर आहे परंतु इथे मात्र त्याच्या बॅटमधून फाईन लेग रिजनचा चौकार आला राईट आर्म राऊंड द विकेट सध्या आपण पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट झाले दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि या इथे सुद्धा ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय थोडं डिसाल कामगिरी क्षेत्ररक्षणातली कड्याचा पड्याच्या विरोधात माले टीमची मी तर म्हणेल कारण इथे तुम्हाला प्रति चेंडू धावा रोखायच्या आहेत आणि सध्या माले टीम या 2 वर्षात फार क्रिकेट जवळून अनुभवते म्हणजे जरी म्हटलं नवीन आहे तरी चालणार नाही आणि यावेळी त्यांना तो करिश्मा करायचा आहे पुन्हा एकदा फटका बॅकफुटवरती गेले जागा बनवली बॉलला पंच करत बॉलला दाळलाय ते सीमारेखा पार येतोय स्क्वेअर लेग रिजनचा हा अमरच्या बॅटमधून दर्जेदार चौकार डीजे मास्टर ना भूतो ना भविष्यती असा चित्रपट होऊन नव्हे अगदी मी तर म्हणेल 4 हिरो 4 हिरोईन घेऊन चित्रपट सजवला गेला निर्मात्याचं जरूर कौतुक करेल आजही ती गाणी ओठांवरती रोळतात
पुन्हा एकदा चांगला फटका, स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये परंतु येईपर्यंत बॉल होईल परार, येतील तर मात्र या ठिकाणी 4 धावा. चांगली बॅटिंग लाईन सध्या अमरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत या ठिकाणी 28 या आकड्यावरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर एक अर्ध लक्ष जे होतं ते मात्र अद्यापपर्यंत 2 षटकांमध्ये काढायचा पाडा टीमने काबीज केलाय. जरा पहिल्या इनिंगकडे लक्ष केंद्रित करूया. पहिल्या इनिंगचा विचार करायला गेला तर 2 षटकांमध्ये माले टीमच्या धावफलकावरती धावा होत्या त्या फक्त 13 आणि तदनंतर इथे मात्र धावा आल्यात 28. फार मोठी तफावत मैदान पाहायला मिळते. परंतु तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होईल तोपर्यंत जाऊया DJ तांडेल यांच्याकडे. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम. सातत्यपूर्ण टीम मीटिंग नकोय. ये जाऊया मॅच कडे. सांघिक कुठे तिसरं षटक, गोलंदाज पुन्हा एकदा विक्रांत. चांगला फटका, इथे प्रॉपर टायमिंग, परंतु कौतुक करेल. क्या बात आहे, लाजवाब. यावेळी या खेळाडूचं खरोखर कौतुक करण्यासारखे आहे. इथे मी म्हणेल झेल नव्हताच आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर इतका अप्रतिम षटकार अडवलाय. लाजवाब एफर्ट आणि या एफर्टची किंमत मात्र मैदानात त्याला द्यावी लागेल. जवळ जवळ मी तर म्हणेल 5 धावा इथे काळ्याच्या पाड्या टीमच्या त्याने रोखल्यात. लाजवाब, अगदी मी तर म्हणेल ऐन मोक्याच्या वेळी हा षटकार वाचवलाय. या धावा मात्र रोखायच्या आहेत. प्रयत्न चांगला आहे परंतु या प्रयत्नांना आता यश आलंय. शरीराचा संपूर्णपणे वापर. प्रसाद ज्याने गोलंदाजी केली होती परंतु इथे सुद्धा मोठा फटका आहे. उंची दिली जाते. माळे टीम झेल साठी तडपडतायत. एकीकडे पहा जिथे प्रसादने षटकाराच्या या 5 धावा अडवल्या आणि दुसरीकडे कोलून दिलेला झेल मात्र या ठिकाणी जमिनी लगत दान केला. हे समीकरण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. बदलणारा क्रिकेट सातत्यपूर्ण आपण पाहतोय. एक संधी निर्माण केली गेली आहे. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात झाला होता परंतु शर्यत लागली आहे बॉल आणि फिल्डर मध्ये, परंतु इथे 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोचले ती अद्याप पर्यंत 33 या आकड्यावरती. 56 धावसंख्येचा हा पाठलाग. वन शॉट चेक करा, थोडं चेक करावं लागेल. सॉफ्ट डिसिजन. वन शॉट, परंतु पाहूया चेक केलं जाईल.
सॉरी सर, ऑन फील्ड अंपायर डिसिजन द्या. 1 शॉट. चला जाऊया. 32 धावा धावफलकावरती आहेत. तेज रफ्तार अगदी वेगावरती स्वार झाले होते विक्रांत आणि इथे येते डॉट बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका. 1 मॅन आर्मीची बॅटिंग सध्या मैदानात पाहायला मिळते. इथे काय घडतंय मैदानात ते पाहूयात. या येथील चला बाउंड्री लाईन चेक करा. 4 आहेत की 6 आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे. अगदी आता कॅमेरा कव्हर झाला असेल तर मात्र इथे समजेल की हा षटकार आहे की चौकार. टेक्निकल टीमचा डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल. आमचे MTC लाईव्ह चार धावा आहेत सर. 4 धावा आहेत. MTC लाईव्ह सध्या आमच्या अंपायरला पनिशमेंट करण्याच्या तयारीत आहे. 100% सर. 4 धावा. बॉल पाठवा मैदानात. अंपायर डिसिजन नव्हता इथे. बॅटर अमरने तो षटकार मागितला खरं म्हणायला गेलं तर. तदनंतर थोडंसं वाटलं पंचांना की चेक करावं आणि ते करण्याच्या नादात आपण पाहतोय बऱ्याचशा फैलावरती जसं म्हटलं होतं ना शर्यतीमध्ये दोऱ्यापर्यंत गाडी येते. एक गाडी दोरा तोडून जाते तर दुसरी फैलावर असते. असा प्रकार सध्या आता आपल्याला पाहायला मिळाला. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात या चौकाराच्या मदतीने. अजूनही इथे एकेरी स्वरूपातली धाव कन्वर्ट केली गेली. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरसवली जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 37 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये करायचे आहेत त्या मात्र काड्याचा पडा टीमला 19 धावा. आव्हान कठीणही नाही सोपंही नाही आणि इथे म्हणायला गेलं ना कुणी मॅच जिंकले ना कुणी मॅच हारले. आता इथे पाहूया काय घडतंय. नाही बाबा काही टेन्शन घेऊ नको. चला ऑफिशियल आयोजकांकडून आता आम्हाला तंबी आली आहे. सेकंड राऊंड 3 ओव्हरचा होईल. यात कोणती तफावत येणार नाही. सेकंड राऊंड हा 3 ओव्हरचा असेल. चला मला वाटतंय अजून एक पुढची मॅच असेल किरवली मानगाव आणि त्याच्या शेवटची या लॉट्स मधली ती मॅच असेल. पण सेकंड राऊंड मात्र 3 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या. चला स्पीडअप करा प्लीज.
गोलंदाज तयार परेश, इथे मात्र डॉट आलाय. सलामीची जोडी मैदानात अजूनही तग धरून आहे. 11 बॉल 19 ची गरज आहे. सरासरी ज्या पद्धतीत पाहायला मिळते थोडी कमतरतेत जरूर आले, परंतु तितकंच प्रेशराइज क्रिकेट मैदानात पाहायला मिळेल. कारण इथे परेशने दर्जेदार गोलंदाजी केली तर इथे सामना झुकू शकतो त्यांच्या बाजूनी, परंतु अमर तांबण्याचं नाव घेत नाहीये. बॅकफुटवरती जाऊन काय जागा बनवत आहेत आणि तदनंतर मोठी फटके त्याच दिशेतून येत आहेत. सातत्यपूर्ण जसं म्हटलं गेलं ना की आपण दी लेजंड क्रिकेटर बाळा धनवींना अनुभवलंय की ज्यांच्या बॅटमधून ऑफ साईडचे फटके हे सेम पद्धतीत पाहायला मिळत आहेत, परंतु अमरची वन साईड बॅटिंग सध्या मैदानात आहे. एक जमेची बाजू म्हणावी लागेल की अमरनी जे फटके घेतलेत ते अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग रिजन आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर जास्तीत जास्त मिड विकेट. याच्या व्यतिरिक्त अमरच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. परंतु यावेळी आपण पाहतोय ना की इथे सध्या खाड्याचा पाडा टीम जोरदार मुसंडी मारते, परंतु माळे टीमला ती कुमकुवत नस ओळखता येत नाहीये. चौकाराला चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 41 या आकड्यावरती. 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. गुड पिचिंग, फटका सजवलाय अमरने, कुठेतरी समालोचकाचं ऐकलं आणि बॉलला पॉइंट मधून स्वीप केलाय. बॉल जाईल तो मात्र अगदी सीमारेषे बाहेर आणि येतोय पुन्हा एकदा अमरच्या बॅट मधून हा चौकार. 45 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. सामना कमी षटकांमध्ये आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न. अठरा बॉल आणि 36चा एक रणसंग्राम आणि त्यातही इथे आलाय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. हॅट्रिक जरूर या मॅच मध्ये कंप्लीट केले अमर या बॅटरने. टोटल 40 धावांवरती एक रणसंग्राम अमरचा वैयक्तिक चालू आहे जो 19 बॉल मध्ये आलाय. परंतु इथे जर पाहायला गेलं तर या क्षणी टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 49 या आकड्यावरती. पहा इथे आता सध्या मी तर म्हणेल या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत अमरसाठी. जर मगाशी आपण पाहिलं की निलेश रसालची अर्धशतकी केली होता राहिली, परंतु इथे अमरसाठी ती संधी आहे. आता इथे 2 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा अमरचं मात्र या ठिकाणी अर्धशतक पाहायला मिळू शकतं वैयक्तिक. परंतु पाहूया आता 49 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे संधी आहे. गोलंदाज परेश आता सध्या टिचून भेदक मारा करणं अपेक्षित होतं तुमच्याकडून. फटका सजवलाय, गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. अगदी गॅप शोधली आणि बॉलला डीपेक्षा रिजन कडे पाठवलाय. इथे येतोय तो अमरच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 53 या आकड्यावरती आणि वैयक्तिक जर तुम्ही पाहायला गेलं तर 43 चांगला फटका. परंतु इथे एक धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न होता परंतु एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 54 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेला तर इथे 4 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि 54 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 बॉल आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत त्या मात्र 2 धावा. 56 धावा संख्येचं एक टार्गेट आहे. सो प्लीज मानगाव टीम आणि त्याच्या विरोधात भैरवनाथ किरोली टीम रेडी फॉर टार्गेट. अगदी नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्या भेटीला जरूर येईल. रण मशीन, वन मॅन आर्मी. स्वप्नीलच्या बॅटिंगचा विचार करायला गेला तर स्वप्नीलसाठी 3 बॉल वाट्याला आले
आणि स्वप्नीलने 3 बॉलमध्ये 1 षटकार डोक्यात 7 धावा खर्च केल्यात. भले अमरच्या बॅटमधून कोणताही मोठा षटकार पाहायला मिळाला नाही, परंतु चौकारांची एक आतिषबाजी अमरने मैदानात लगावली. इथे मी काय म्हटलं आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ते अमर या बॅटरचं, ज्याने मात्र या स्पर्धेतली पहिली अर्धशतकी केली साकारली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी अचूक टप्प्यावरती गेम केलाय खरं म्हणायला गेलं तर, आणि हा खेळ मात्र अमरचा अगदी दैदिप्यमान आहे, पाहण्याजोगा खेळ. अर्धशतकी केली अमरची या स्पर्धेतली पहिली अर्धशतकी आणि विजयी षटकार त्याने लगावलाय. वेल प्लेड अमर आणि मनस्वी शुभेच्छा. नो डाऊट इथे पाहायची गरजच लागणार नाहीये, कारण जर कोणी या प्रश्नाचं उत्तर विचारलं मॅन ऑफ द मॅच कोण, तर नो डाऊट इथे येईल अमरचं नाव. मॅन ऑफ द मॅच अमर ठरलाय, सामन्याचा हिरो. चला श्री भैरवनाथ किरवली आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची.